ಅಜ್ಜಿ ಮಸಾಲ. ಎಂತ ಅಡಿಗೆಯ ರುಚಿಯಾಗೋ ರಹಸ್ಯವು 20 ರೂಪಾಯಿ. ದೇಶದಲ್ಲಿ ಮನುಸ್ಮೃತಿ ಶಿಕ್ಷಣ ವ್ಯವಸ್ಥೆ ಇದೆ ಅಂತ ಮಲ್ಲಿಕಾರ್ಜುನ ಖರ್ಗೆ ಆರೋಪ. ಖರ್ಗೆ ಹೇಳಿಕೆಗೆ NDA ಸದಸ್ಯರ ಆಕ್ಷೇಪ. ಖರ್ಗೆ ಅವರು ಕ್ಷಮೆಯಾಚಿಸಲೇಬೇಕು ಈ ಥರ ಪದ ಬಳಕೆ ಮಾಡಿರೋದ್ರಿಂದ. ಪಠ್ಯಪುಸ್ತಕಗಳಲ್ಲಿ ಮನುಸ್ಮೃತಿ ಪ್ರಸ್ತಾಪ ಎಲ್ಲಿದೆ ತೋರಿಸಿ, ಆಡಳಿತ ಪಕ್ಷದವರು ಕೇಳ್ತಾ ಇರೋದು. ಖರ್ಗೆ ಪ್ರಶ್ನೆ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಕೇಂದ್ರ ಸಚಿವ ನಡ್ಡಾ ಅವರು. ಹೌದು, ಎಲ್ಲಿದೆ ಮನುಸ್ಮೃತಿ ಅಂದರೆ ಏನು ಅಂತಲೇ ತುಂಬ ಜನಕ್ಕೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲ. ಮಾತೆತ್ತಿದ್ರೆ ಮನುಸ್ಮೃತಿ ಅಂತಾರೆ. ये सब चीजें उसमें होना चाहिए. और दूसरी चीज मैं आपसे ये कहना चाहता हूं, केंद्र सरकार में अब तक 30 लाख से भी ज्यादा नौकरियां खाली पड़ी है और वो पब्लिक सेक्टर हो सकते हैं, ये गवर्नमेंट बैंकिंग, ये सब सारी चीजें हो सकते हैं और अनएडेड स्कूल्स हो सकते हैं. हर जगह जो गवर्नमेंट मदद करती है वैसे इंस्टीट्यूशंस भी हो सकते हैं. लेकिन 30 लाख वैकेंसी रहते हुए भी ये भर्ती क्यों नहीं कर रहे? Why they are not filling? क्योंकि ये शेड्यूल कास्ट को जाता है, क्योंकि ये बैकवर्ड्स को जाता है, क्योंकि 50% वैकेंसी उनको जाता है. तो आप भर्ती नहीं करना चाहते और गरीबों के बच्चों को नौकरी नहीं देना चाहते, ये मंशा आपकी है. तो इसीलिए मैं आपसे गुजारिश करूंगा कि पब्लिक सेक्टर यूनिट्स, गवर्नमेंट एडेड इंस्टीट्यूशंस, सैंक्शन पोस्ट, इसको तुरंत तीसरी मांग है. और लास्ट ಓಕೆ, ರಾಜ್ಯಸಭೆಯಲ್ಲಿ ಕಾವೇರಿದ ಚರ್ಚೆ ನಡೀತಾ ಇದೆ ಅಗೇನ್ ಶಿಕ್ಷಣ ವ್ಯವಸ್ಥೆ ವಿಚಾರಕ್ಕೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟಂತೆ. ಯಾಕೆಂದರೆ ಈಗಾಗಲೇ ರಾಜ್ಯಸಭೆಯಲ್ಲೂ ಕೂಡ ಇದು ಬಿಲ್ ಮಂಡನೆ ಆಗಿದೆಯಲ್ಲ, ಅದ್ರ ಮೇಲೆ ಚರ್ಚೆ ನಡೀತಾ ಇದೆ.